नमस्कार। या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रोजनिशी उपक्रम, ज्याची आपण थोडक्यात माहिती घेतली, तो उपक्रम आपण कशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांबरोबर राबवायचा आहे। शिक्षक मित्रांनो, तुमचं सहकार्य यामध्ये आम्हाला फार आवश्यक आहे, कारण आम्ही हे पूर्णपणे मानतो की कुठलीही संस्था असेल आणि त्यांनी कितीही मार्गदर्शन जरी केलं तरी शिक्षण क्रमामधील सर्वात महत्त्वाचे घटक जे आहेत ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी। तर ह्या विद्यार्थ्यांचा जो विकास होत असतो तो पूर्णपणे त्यांच्या शिक्षकांमुळे होत असतो आणि त्यामुळे तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम, त्याची माहिती आणि तो त्यांच्याकडून करून घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करता येणार नाही आहेत। अगदी कितीही माणसं आम्ही पाठवली शाळांमधून तरी देखील तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही आहे। तेव्हा तुम्ही व्यवस्थित या उपक्रमाची माहिती घ्यावी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या तो न्यावा ही विनंती आहे। सर्वात प्रथम म्हणजे शिक्षकांनी हे लक्षात घ्या की रोजनिशी उपक्रम म्हणजे फक्त रोजनिशी लिहिणं नव्हे। नाहीतर आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्याला सुरुवातीला एक वही दिली आणि त्यांनी काहीतरी लिहत राहावं त्या दिवसभर त्या वहीमध्ये आणि मग शेवटी आपण ती वही फाउंडेशनला दाखवावी। तर अशा प्रकारचं हे नाही आहे। हा एक उपक्रम आहे। डॉक्टर अनिल काकोडकर यासारख्या हुशार व्यक्तीने त्यांच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। तर 28 आठवड्याचा हा उपक्रम आहे। यामध्ये सुरुवातीला शिक्षकांनी काय करायचं आहे, आपण इयत्ता पहिली पासून ते इयत्ता 9वी पर्यंत, जर 10वीला तुम्हाला चालत असेल तर 10वीच्या इयत्तेला देखील आपण हा उपक्रम राबवू शकतो। पहिल्यांदा लक्षात घ्या की जे काही आपण काम देणार आहोत ते मुलांनी त्यांच्या वयोगटाप्रमाणे करणं अपेक्षित आहे। मी जर म्हटलं की एखादी गोष्ट लिहिणं अपेक्षित आहे तर त्यांचा वयोगट, त्यांची इयत्ता हे देखील तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे। पुस्तकामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिलेल्या पुस्तिकेमध्ये याची व्यवस्थित माहिती दिलेली आहेच आणि शासनाकडून ही पुस्तिका तुम्हा प्रत्येकापर्यंत पाठवण्यात येणार आहे। तर प्रथम शिक्षकांनी काय करायचं आहे की आपल्या वहीमध्ये आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नोंद करून घ्यायची आहे की किती विद्यार्थी आहेत आणि त्यांचा जो एक आराखडा दिलेला आहे आपल्या उपक्रम पुस्तिकेच्या शेवटी की त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची निरीक्षण क्षमता, त्यांच्यामधील खिलाडू वृत्ती, अशा ज्या विविध गोष्टी आहेत त्यांचं आपण कशा प्रकारे विकास करू शकणार आहोत ते पाहायचं आहे। आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे हा उपक्रम राबवला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 90% वर मार्क मिळणार आहेत किंवा तुमच्याकडून ती अपेक्षा आहे असा ग्रह कोणीही करून घेऊ नये। कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण हा उपक्रम मार्कांसाठी राबवत नाही आहोत आणि मार्क म्हणजेच त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, त्याची हुशारी, हा जो एक गैरसमज आहे तो आपण दूर करणं आवश्यक आहे। मार्क मिळवणं ही आपली एक पद्धत आहे की आपण परीक्षा देतो तर त्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हावं विद्यार्थ्यांनी, ही आपली अपेक्षा असणं काहीही चूक नाही। परंतु मुलांची मानसिक जडणघडण, त्यांचा सर्वांगीण विकास आणि परीक्षा ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्याची कृपया ही गोष्ट लक्षात घ्या। शिक्षकांनी नोंद करून घेतल्यानंतर मुलांना त्यांच्या वह्या बनवायला सांगायचं आहे रोजनिशीसाठी। आता या वह्या ज्या असतील, कोणाची परिस्थिती असते, काही मुलं अशी देखील आहेत की त्यांना एक वही घेण्याची देखील कदाचित परिस्थिती नसेल, तर ही वही असतील गेल्या वर्षीची जी उरलेली पानं असतील त्या पानांना एकत्र करून, बाइंडिंग करून म्हणा, शिवून म्हणा, एकत्र कोणत्याही प्रकारे ही वही केली तरी चालेल। ही वही मात्र छान प्रकारे त्यांना सजवू दे, त्यांच्या कुटुंबाचे फोटो म्हणा, त्यांची चित्रकला, त्यांच्या हॉबीज विषयी त्याच्यामध्ये लिहू दे, जेणेकरून ही वही जेव्हा आपण आपलं काहीतरी त्यात ऍड करतो तेव्हा ती आपल्या जिव्हाळ्याची होईल, कुठेही फेकून द्यावीशी वाटणार नाही, आपल्यासाठी ती महत्त्वपूर्ण होईल। मग ती नवीन वही आपण विकत घेतलेली असू दे की कोणत्या उरलेल्या पानांपासून केलेली ती वही असू दे, आणि त्यानंतर हळूहळू त्यांना लिहायला सांगायचं आहे। तर यासाठी प्रथम मुलांच्या आकलन क्षमतेनुसार शिक्षकांनी वर्गातील मुलांचे 3 गट, साधारण 3 गट करायचे आहेत। ज्यांची आकलन क्षमता उत्तम आहे, म्हणजे आपण बोललं, शिकवलं की पटकन त्यांना समजतं, ती मुलं उत्तर देतात। ज्यांची आकलन क्षमता मध्यम आहे, म्हणजे त्यांना समजायला थोडा वेळ लागतो, साधारण एक मध्यम प्रतीची अशी त्यांची आकलन क्षमता आहे, पण समजावल्यावर समजतं, अगदीच करत नाही असं नाही, हळूहळू का होईना त्यांना काहीतरी लिहिता, वाचता, बोलता येतं। आणि तिसरा गट म्हणजे अशी मुलं
ज्यांची आकलन क्षमता कमी आहे, म्हणजेच त्यांना जाणीव झालेली नाही अजून, की जी अशी कितीही वेळा एखादा शब्द सांगितला तरी ही मुलं त्यांना समजत नाही, किती वेळा शिकवलं तरी कळत नाही. आपण शिकवताना गप्पा मारत बसतात किंवा बाहेर बघत बसतात किंवा काही सांगितलं तर मख्खपणे बघतात. तर हे लक्षात घ्या की अशा मुलांमध्ये देखील त्यांच्या अशा क्षमता आहेत, त्या क्षमता फक्त आपल्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. तर ह्या मुलांचा एक तिसरा गट आपल्याला बनवायचा आहे, कारण त्यांना देखील आपल्याला या विकासाच्या धारेमध्ये घ्यायचं आहे. कारण हे जे विद्यार्थी आहेत ते आपले उद्याचे नागरिक आहेत आणि त्यांना सोडून देणं, पुन्हा पुढे जाणं, की आज आपण कित्येक शाळांमध्ये बघतो की मुलांना लिहिता वाचता येत नाही आहे. तर आपण जर नुसतं शाळा चालवण्यासाठी जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत आहेत त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केलं, रिझल्ट चांगला आणायला गेलो, तर अशा विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती तशीच राहणार आहे आणि शिक्षणापासून ते वंचितच राहणार आहेत कायम. तर त्यामुळे त्यांना देखील आपल्याला प्रवाहात आणायचं आहे. तर ह्या 3 गट जे आपण केलेले आहेत, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, कृपया यांना 1, 2, 3, ABC अशी नावं देऊ नका, ज्यावरून त्यांचं वर्गीकरण केल्यासारखं होईल की A गट म्हणजे चांगला, 1 गट म्हणजे चांगला, अशी काही नावं देऊ नका. तर त्यांच्या वयोगटाप्रमाणे लहान मुलांचे गट असतील, 5वी ते 7वीतल्या माध्यमिक शाळेतल्या मुलांचे गट असतील आणि उच्च माध्यमिक शाळेतल्या, त्यांच्याप्रमाणे कार्टून कॅरेक्टर्सची नावं देऊ शकता तुम्ही, रंगांची नावं देऊ शकता, लाल, हिरवा, पिवळा, जाई, जुई, अबोली, किंवा काही जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कोणाचीही नावं, वैज्ञानिकांची नावं, अब्दुल कलामांचं नाव किंवा जगदीशचंद्र बोस यांचं नाव, अशी वेगवेगळ्या वैज्ञानिकांची नावं, आईन्स्टाईनचं नाव, काही भारतातीलच हवे असं काही नाहीये, कोणत्याही वेगवेगळ्या वैज्ञानिकांची नावं, जी काही ग्रहांची नावं, तुमची कल्पकता, शिक्षकांनी कल्पकता वापरायची आहे आणि त्या प्रकारे ह्या ग्रुप्सना त्यांची 3 नावं द्यायची आहेत. आणि पुढे सुरू करताना त्यामध्ये पहिल्यांदी सगळ्यांना सांगायचं आहे की तुमचा दैनंदिन जो काही दिनक्रम आहे तो लिहा, जी रोजनिशीमध्ये आपण अपेक्षा करतो. सर्वसाधारण रोजनिशी म्हटलं की आपल्याला काय वाटतं, दिनक्रम. तर सुरुवात तशीच करायची आहे, दिनक्रम लिहा. तर ज्यांची चांगली क्षमता आहे किंवा वरच्या इयत्तेतली मुलं, आता पहिली दुसरीतली जी मुलं आहेत ज्यांच्या आकलन क्षमता चांगली आहे पण त्यांना लिहायला एक मर्यादा आहे, ते 3-4 ओळीमध्ये लिहितील, मी सकाळी उठलो, दात घासले, चहा प्यायलो, बिस्किट खाल्लं, देवाला नमस्कार केला, आईला मदत केली, शाळेत आलो, इथपर्यंत एक अगदी चांगली क्षमता असलेली पहिली दुसरीतली मुलं लिहितील. परंतु त्याच्या काही मुलं अशी असतात ज्यांना पहिली दुसरीत देखील लिहिता येत नाहीये किंवा कमी लिहिता येत आहे. तर मध्यम आकलन क्षमता असलेल्या मुलांना 2 शब्द जरी मी उठलो, दात घासले एवढं लिहिलं तरी बास आहे. त्यांची तुलना करू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुलना करू नका. आपल्या इथे कुठेही असं म्हणणं नाही आहे की अमुकच करायला हवं, 10 पानं लिहिलेली वही आमच्याकडे आली म्हणजेच त्या शिक्षकांनी चांगलं काम करून घेतलं, मुळीच नाही. कारण तुलना ही मुलांना कुठेतरी एक दडपण येता कामा नये. आमच्या एका शिक्षिकेने ह्या रोजनिशी उपक्रमाच्या व्हिडिओमध्ये फार सुंदर अनुभव सांगितला. त्या म्हणाले, श्रुतलेखन जो काही विषय आहे आम्हाला, तो लिहिताना मुलं कधी कधी एक दडपण घेतात, कारण रस्व, दीर्घ, सगळं व्याकरण हे बघितलं जातं. पण रोजनिशी मात्र सगळी मुलं मुक्तपणे लिहितात, कारण यामध्ये कुठलंही दडपण नाही आहे. हे देखील लक्षात घ्या की काही विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी नाही आहे किंवा मराठीच का, शासनाच्या आपल्या वेगवेगळ्या शाळा आहेत. हा उपक्रम आपल्याला उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये देखील सुरू आहे, हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये देखील सुरू आहे, तसंच विविध भाषांच्या शासकीय शाळांमध्ये हा जाणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये तर सुरूच आहे तो, म्हणजे मुख्यत्वे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुरू आहे, पण हिंदी, उर्दू, कन्नडा अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. माहिती फक्त आम्ही या मराठी भाषेत देत आहोत. तर त्या मुलांना मातृभाषेमध्ये लिहू दे, जे काही त्यांना लिहावंसं वाटतं ते लिहू दे. 3री 4थीची मुलं थोडं चांगल्या प्रकारे लिहितील, त्यांचा दिनक्रम आहे तो. 5वी ते 7वीची मुलं अधिक चांगल्या प्रकारे लिहितील दिनक्रम, 1 पान भरून लिहितील, ते अजून काय काय केलं दिवसभरात ते. 8वी 9वीची मुलं अजून चांगल्या पद्धतीने लिहू शकतील अशी अपेक्षा करते मी, कारण मुलांनी लिहिणं फार आवश्यक आहे.
मध्यम गट आहे ती मुलं थोडं कमी लिहितील, आणि जो कमी आकलन क्षमता असलेला गट आहे, तर अगदी पहिलीपासून ते 7वी 8वी पर्यंत कमी आकलन क्षमता असलेल्या गटामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही लिहिता येत नाही आहे. पहिली दुसरीला आपण समजू शकतो की बाराखडीचा सराव, जोडाक्षरांचा सराव देणं, पण तिसरी चौथीमध्ये, 5वी ते 7वी मध्ये, 8वी 9वी मध्ये जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा शिक्षक मग म्हणतात आम्ही काय करायचं, या विद्यार्थ्यांना लिहिताच येत नाही आणि ते वर आलेले आहेत दरवर्षी पास होण्यामुळे, तर आम्हाला यांचा अभ्यास घ्यायला वेळ कसा मिळेल. तर हा वेळ रोजनिशी उपक्रमातून अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे की त्यांना एक गोड बोलून, की त्यांना न दाखवता त्यांना काही येत नाही आहे, त्यांना ह्या बाराखडी, जोडाक्षर असे शब्द लिहायला द्या आणि त्यांचंही तितकंच कौतुक करा. एखाद्याने 8 पान भरून काही लिहिलं आहे एखाद्या विद्यार्थ्याने, आणि एखाद्या विद्यार्थ्याला ज्याला बाराखडी पण येत नव्हती, अगदी 5वीतला का असेना, आणि त्यांनी बाराखडी व्यवस्थित लिहिली आहे, मुळाक्षर व्यवस्थित लिहिली आहेत, तर त्याचं देखील आपल्याकडून कौतुक व्हायला हवं आहे. शिक्षकांनी हा जो उपक्रम आहे आठवडाभर विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचा आहे आणि त्यानंतर आठवड्यातला 1 दिवस तुम्ही फक्त ठरवायचा आहे हा तपासण्यासाठी. तर तेव्हा जो कोणता, सोमवार ठरवा, मंगळवार ठरवा की शनिवार ठरवा, जो तुम्हाला सोयीचा असेल, ज्या दिवशी तुम्हाला थोडा वेळ देता येईल, तेव्हा मात्र आपल्या वर्गातील मुलांनी आठवडाभरात काय लिहिलं आहे ते तुम्ही थोडं तपासायचं आहे आणि काही त्याचे नमुने आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. तर अशा प्रकारे सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 आठवड्यांमधलं आपलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला किमान अक्षर आणि छोटे शब्द हे लिहिता आले पाहिजेत. मग जे आकलन क्षमता चांगले असलेल्या गटातील विद्यार्थी आहेत ते अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ लागले असतील, काही गोष्टी लिहत असतील, ते आपण पुढे सांगणारच आहोत आणि शिक्षकांनी देखील त्यांची कल्पकता यात वापरायची आहे. कारण तुमचा वर्ग हा कोणत्या भागातला आहे, महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यातला आहे, कुठल्या शहरातला आहे आणि तिथली मुलं विचार कशा प्रकारे करतात, त्यांचे सण कुठले असतात मुख्य त्या भागातले, तर हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे हा उपक्रम राबवताना त्याचं जे काही लिहायला देण्याचं त्यांच्या प्रगतीविषयीचं टप्पे आहे ते तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे त्याची निवड तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांना एकदा लिहिता यायला लागलं, प्रत्येक विद्यार्थी लिहू लागला म्हणजेच वाचू लागला, कारण जेव्हा लिहिता येतं तेव्हा हळूहळू विद्यार्थ्याला वाचता येईल. म्हणजेच पाठ्यपुस्तकात काय लिहिलेलं आहे, दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे. आज आपल्या शासकीय शाळांमध्ये, मी बऱ्याच शासकीय शाळांमध्ये स्वतः फिरते आणि एक गोष्ट लक्षात येते की लायब्ररी प्रत्येक शाळेला दिलेली आहे, प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी आहे. अगदी प्रोजेक्टरची सोय देखील प्रत्येक शाळेमध्ये आहे, कम्प्युटरची, इंटरनेटची सोय जवळजवळ प्रत्येक शाळेमध्ये. इंटरनेट क्वचित कुठे पोहोचत नसेल पण सोय मात्र सगळीकडे केलेली आहे. आणि तरी देखील आपल्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. तुम्ही काय वाचलं विचारलं तर विद्यार्थी बघत बसतात. पाठ्यपुस्तकातील कविता असतील त्यांचा अर्थ देखील त्यांना सांगता येत नाही. शिवाजी महाराज म्हणजे कोण होते, राजे होते, अमुक साली त्यांचा जन्म झाला असं सांगतात, पण कोणत्या उद्दिष्टाने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, जिजाऊने कशा प्रकारे त्यांना घडवलं, हे आपल्या विद्यार्थ्यांना याची जाणीव नसते. तर ह्या जाणीवेपर्यंत त्यांना आपल्याला पोहोचवायचं आहे. पुढच्या आठवड्यांमध्ये आता आपण विद्यार्थ्यांना लिहायला सांगणार आहोत ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाविषयी. तुमच्या घरी कोण कोण राहतं, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं होतं. हे बघा, जेव्हा निबंध येतो ना माझी आई, तेव्हा काय होतं, ते शेजारच्या मुलाच्या वहीत बघून लिहावं लागतं. माझी आई अशी प्रेमळ आहे, ती धपाटे मारत असेल तर घरी प्रेमानेच धपाटे मारत असेल, पण माझी आई प्रेमळ आहे, ती मला छान गोष्टी सांगते, कारण बाजूच्या त्या निबंधाच्या पुस्तकात तसं लिहिलेलं आहे. ती रात्री मला अंगाई गीत गाऊन झोपवते, पण प्रत्येकाला हे शक्य होत नसेल, म्हणजे ती काय वाईट आई झाली का. प्रत्येकाची त्याची एक आई असते आणि त्याचा एक संबंध असतो, तर तो त्यांच्या रोजनिशीमधून आपल्यापर्यंत येऊ दे. ती आज माझी आई कशी आहे, माझे वडील कसे आहेत, ते कशा प्रकारे विचार करतात, ह्या कुठेतरी मुलांनी विचार करायला लागणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांविषयी लिहायला सांगा. आपले शेजारी कशा प्रकारचे आहेत, आपण त्यांच्याविषयी कोणता विचार करतो. तेव्हा एक प्रकारे काय होतं, आपल्याला विचारसरणी तयार व्हायला लागते की मी कोणत्या दृष्टिकोनाने बघणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे हे मी बघतो का, वाईट गोष्टी बघत असेन, परंतु चांगल्या गोष्टी देखील त्या बरोबरीने बघायला लागायच्या आहेत आणि त्या हळूहळू बघायला लागायच्या आहेत. कुठेच घाई नाही आहे. विद्यार्थ्यांना हे काही सांगू नका, हे लक्षात घ्या. हा जो लेक्चर आहे तो पूर्णपणे शिक्षकांसाठी आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना हे दाखवलं तरी त्यांना त्यातलं काहीही समजणार नाही. तर हे लेक्चर आपल्या शिक्षकांसाठी आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू आजूबाजूचा परिसर, शाळेत जाताना येताना काय पाहिलं, निरीक्षण क्षमता वाढीला लागते. एका विद्यार्थिनीचा अनुभव मला तुम्हाला सांगायला आवडेल की लिहायला जेव्हा सांगितलेलं, त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की सर मी जाताना येताना कंटाळा होता लिहिण्याचा थोडासा, तर लिहायचं काय एक विषय, तर मी झाडांविषयी एक एक वाक्य लिहू का. तिला चित्रकला आवडत होती आणि जाताना येताना बघितलेलं एक एक झाड रोज ती लिहायला लागली. दर आठवड्याला एक झाड, त्याचं चित्र काढायचं, त्याची माहिती लिहायची. समजा गुलाब आहे तर गुलाबाला लाल रंगाची किंवा गुलाबी रंगाची फुलं येतात, गुलाबाला काटे असतात. एवढी 2 वाक्यांपासून सुरुवात झाली. आणि हळूहळू जेव्हा ही मुलगी शिक्षक जेव्हा कौतुक करायला लागले, तिला पण वाटायला लागलं अरे मी काहीतरी वेगळं करते आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय की त्या मुलीला हळूहळू त्या लिखाणाची आवड लागली. चित्रकला तर होतीच चांगली, ती चित्र काढायची. 1-2 ओळीपासून सुरू झालं ते पानभर लिहायला लागली वेगवेगळ्या झाडांविषयी. आणि त्या वर्षाच्या शेवटी तिने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडाविषयीचं पुस्तक वाचायला मिळेल का. तर ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या रोजनिशी उपक्रमाची. जी मुलं बिरबलाच्या गोष्टी वाचायला घेत नाहीत आणि समजत नाहीत, तिने झाडाविषयीचं पुस्तक मागितलं. तर अशा प्रकारे आपल्या विद्यार्थी काय लिहित आहेत यावर तुमचं लक्ष जर असेल तर त्यांच्या आवडीनिवडी डेव्हलप व्हायला लागतील, विकसित व्हायला लागतील. आणि त्यामधून त्यांच्या आवडीनिवडी कळल्यावर त्यांना नेमकं कुठे कोणत्या दिशेकडे वळवायचं हे तुम्हाला कळायला लागेल. आणि ह्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर शाळेत जाताना येताना पाहिलेल्या गोष्टी, घरातील घटना, कधी कधी असं असतं की घरात कोणाचं आई वडिलांचं भांडण असेल, कोणी त्रास देत असेल मुलांना, तर ही तुम्हाला नम्र विनंती आहे की ही रोजनिशी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही लिहिलं आहे ते आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवून लिहिलेलं आहे. त्यामधले जे काही चांगले भाग आहेत, ज्याविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात, ते आम्हाला जरूर विचारा. परंतु त्यांनी असं काही लिहिलं असेल, त्यांच्या घरातील एखादी घटना, तर त्याची चर्चा आपल्याला मोठ्या प्रमाणात करायची नाही आहे. त्याविषयी काही सायकोलॉजिकल मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव न सांगता देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. परंतु आपल्याला ती समस्या जी आहे ती जेव्हा शिक्षक म्हणून कळते तेव्हा ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते. कधी कधी 2 मैत्रिणींचं भांडण असेल आणि एखाद्या मैत्रिणींविषयी लिहिताना की माझं तिच्याशी भांडण झालं आहे आणि हे मोठ्याने वाचलं, तर ती पुन्हा लिहेल का तिच्या वहीमध्ये? ती पुन्हा लिहिणारच नाही, कारण बाईनी सगळ्यांना सांगून टाकलं की माझं मत त्या मैत्रिणीविषयी मी काय लिहिलेलं. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या भावनांना महत्व द्या. आपण जेव्हा एखाद्याला महत्व देतो ना किंवा मान देतो, प्रत्येक जीवामध्ये एक आत्मा आहे, त्याचं वय काहीही असू दे, आणि आपण जेव्हा समोरच्याला मान देतो तेव्हाच ती आपल्याला खऱ्या अर्थाने मान देतील. नाहीतर नुसतं तुम्ही आल्यावर भीतीने उभं राहतील, तर तो मान नाही आहे. तुम्ही सांगितलं ते पट्टी मिळेल किंवा ओरडा मिळेल, आजकाल मारत नाहीत, तर त्या भीतीने ते करतील, पण ते आपुलकीने नाही करणार. आणि तुम्ही त्यांना जेव्हा समजून घ्याल, तुम्ही जेव्हा त्यांना मान द्याल, तेव्हा हे जे विद्यार्थी आहेत ते आपुलकीने आवडीने ह्या गोष्टी करायला लागतील. त्याच्याऐवजी ह्या छोट्या समस्या आहेत, तुम्ही चुटकीसरशी त्या सोडवू शकता, कारण आपण शिक्षकांना त्या काही समस्या तर अगदी छोट्या असतील तर त्या सोडवणं शक्य आहे. कुठल्या मोठ्या असतील तर आपल्याला त्यावर विचार करता येईल. पण सर्वस्वी हेतू याचा हाच असेल की त्या विद्यार्थ्यांचा एक व्यक्त होणं, त्यांचं मन क्लिअर होणं आणि त्यांनी अभ्यासक्रमाकडे ओढलं जाणं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, इथपर्यंत आता जे 2 टप्पे झाले आपले प्रगतीचे, त्याच्यानंतरचा जो पुढचा टप्पा आहे त्यामध्ये आपण अपेक्षा करतो की हे आपल्या वर्गातीलचे विद्यार्थी आहेत, आकलन क्षमता उत्तम असलेले, आकलन क्षमता मध्यम असलेले आणि आकलन क्षमता कमी असलेले. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना
चांगल्या प्रकारे व्यक्त होता येत आहे. भले 4 ओळीत असेल, कोणाला कोणी 40 ओळीत करत असेल, पण ते चांगल्या प्रकारे आता व्यक्त व्हायला लागलेले आहेत. त्यांना किमान लिहिता येत आहे, किमान थोडं वाचता येत आहे त्यांच्या वयोगटाप्रमाणे. मी म्हणत नाही की 1ली 2रीच्या मुलांना सगळंच वाचता येईल, पण ते जर 7वी 8वी 9वीत असतील तर त्यांना चांगल्या प्रकारे वाचता यायला लागलेलं आहे. आपण परीक्षा का द्यायची याविषयी त्यांची एक मनोभूमिका तयार झालेली आहे आणि त्या परीक्षेत पास आपल्याला का व्हायचं आहे याचं एक त्यांच्या मनामध्ये हे विचार तयार झालेला आहे की मला त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. रोजनिशी उपक्रम राबविताना एका विद्यार्थ्याची गोष्ट मला सांगावीशी वाटेल की आम्ही तेव्हा विद्यार्थ्यांना जाऊन माहिती देत असू, तर तेव्हा हा मुलगा मख्खपणे बघत राहायचा आणि त्याच्या वयाला तो मोठा होता मुलगा वर्गामध्ये. तर मला असं विचित्र वाटायचं कधी कधी की अरे हा काय असायला काहीच कळत नाहीये. आणि जेव्हा रोजनिशी उपक्रमाचं ते वर्ष झालं, मुलं लिहत होती, शिक्षक तपासत होते, आम्ही मध्ये मध्ये जाऊन फक्त त्यांना माहिती देत होतो, तर तेव्हा शेवटच्या वेळेला जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला या वर्षभरात काय कळलं आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी त्याची जी माहिती सांगितली. तो एका अतिशय गरीब घरातला मुलगा होता आणि त्या मुलांना, दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळायचं काम तो करत असे. तसंच दुसऱ्यांच्या घरी साफसफाई करणं अशी कामं करून तो शिक्षण घेत होता. आणि तो म्हणाला मी जेव्हा स्वतःविषयी लिहायला लागलो हळूहळू, सुरुवातीला मला जमत नव्हतं, पण हळूहळू जेव्हा मी लिहायला लागलो, विचार करायला लागलो, मला असं वाटलं की मला सैन्यात जायचं आहे. माझी त्याची शरीरयष्टी चांगली होती, फिजिकली चांगला मुलगा होता तो, तर मला अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या माहितीतून मला कळलं की 50% लागतात किमान सैन्यामध्ये जाण्यासाठी, तर ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि मला आपण सैन्यात जाण्यासाठी प्रवृत्त करत होतो का विद्यार्थ्यांना? मुळीच नाही. त्यांची माहिती देत होतो विविध विषयांवरची, पण त्यालाही स्वतःची आवड कळली स्वतःच्या आतली आणि त्यांनी हे मत व्यक्त करणं ही फार मोठी गोष्ट होती की त्याला आज कळायला लागलं की मी शाळेत का येतो आहे, मला का शिकायचं आहे आणि मला पुढे जाऊन काय करायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांची मानसिकता तयार करणं हे काम आपल्याला त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये करायचं आहे. तर यासाठी विद्यार्थ्यांना 3ऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा ते लिहायला वाचायला सगळ्यांना यायला लागलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला द्या. त्यांना काही स्किट्स तुम्ही करायला सांगू शकता, त्याविषयी लिहायला सांगू शकता, वेगवेगळ्या विषयांवरची. बघा, आपण सांगितलं ना, आपण डायलॉग लिहून दिले आणि आपण रेडीमेड दिलं की त्यांना काहीच कळत नाही त्यातलं काय करायचं. त्यांना शिक्षण ही प्रक्रिया अशी आहे ना की त्यामध्ये दोघांचा सहभाग हवा आणि दोन्ही जे घटक आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी, हे तितकेच महत्वाचे आहेत. मी कोणीतरी फक्त शिकवणारा आहे आणि तो शिकणारा आहे असं जर आपल्या मनात भावना असेल तर त्या समोरच्याला त्याचा उपयोग होणार नाही. आता ही देखील आपली जी प्रक्रिया सुरू आहे, मी आपल्याला माहिती देत आहे, तर ह्या उपक्रमाचं जे यश आहे ते पूर्णपणे जास्तीत जास्त तुमच्यावर अवलंबून आहे. काकोडकर सरांनी दिलेली माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, परंतु तुम्ही जर तो उपक्रमच राबवला नाही तर ते यश कसं बरं मिळेल त्याचं? तर त्याच्यामुळे तुम्ही देखील तितकेच महत्वाचे घटक आहात या उपक्रमाचे. त्याचप्रमाणे शिकवताना हे लक्षात ठेवा, वर्गामध्ये विद्यार्थी देखील अतिशय महत्वाचे घटक आहेत. आपल्याकडे ज्ञान आहे, ठीक आहे, परंतु ते ज्ञान आपल्याला त्यांना देता येणं फार महत्वाचं आहे. एकदा असंच वर्गात शिकवत असताना मी काही शाळांमध्ये शिकवायला जायचे आणि एक विद्यार्थी असा पेन काढायला लागला, झोप काढायला लागला आणि मी सकाळी उठून जायचे त्यांचे वर्ग घ्यायला. तर त्या विद्यार्थ्याला मला राग आला. म्हटलं असं का करतोयस तू? मला असं एकदम आत वाटलं की मी सकाळी उठून यांच्यासाठी जाते आणि या विद्यार्थ्यांना काहीच पर्वा नाही आहे या गोष्टीची. तर त्यांनी मला सहज उत्तर दिलं, त्याला कळलं नाही, ते झोपेतच होता. मॅडम, आई सकाळी ना ट्रेनमध्ये वस्तू विकायला जाते, तर मी तिला सकाळी उठून तयारी करून देतो, पण आज नेमकं काहीतरी लाईट गेलेली की पाणी गेलेलं, त्याच्यामुळे त्याला रात्रभर झोप आली नव्हती, त्याला झोपू शकला नव्हता. तर मी एकदम गप्प बसले, कारण मला असं वाटलं अरे मी शिकवते हे काहीच नाहीये, मला शिकण्याची संधी मिळाली आयुष्यात, मी ते शिकले, जे माझ्याकडे आहे तेच ज्ञान मी तिथे जाऊन देते, परत मला सगळे मान देत आहेत, तरी मॅडम येऊन आम्हाला शिकवतायत. आणि त्या विद्यार्थ्यांनी, त्याला जाणीवही नाहीये की शिक्षण कशासाठी घ्यायचंय. त्यांनी एवढ्या कष्टाने आज येऊन तिथे बसणं, ते जर बसले नसते समोर विद्यार्थी तर रिकाम्या वर्गाला शिकवणार होते का मी? माझं ऐकायला कोण होतं समोर? आणि मग कोणाला मी सांगितलं असतं मी एवढा अनुभव घेतला आहे म्हणून? तर ह्याचं कारण ते विद्यार्थी आहेत की आज मी तुमच्या समोर आहे. तर त्यांना
त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं, त्यांच्याही अडचणी जाणणं हे फार महत्वाचं असतं. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे त्यामध्ये वर्तमानपत्रातील विविध बातम्या येतात, तर तिकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघणं, तसंच तुम्ही पुस्तक वाचता त्यामध्ये काय धडे, कविता आहेत, धडे आहेत, सण समारंभ साजरे करतो. आता नवरात्रीचा सण साजरा केला जातो. शाळांमध्ये फिरून जेव्हा विचारलं तर बऱ्याच मुली सांगायच्या की नवरात्रीचा सण आम्ही गरबा खेळायला मिळतो, नवीन कपडे घालायला मिळतात. तर एका मुलीने उत्तर दिलं तेव्हा की देवी आम्हाला देवीचं महत्व कळतं, देवी काय आहे, तिने कसं राक्षसांना मारलं आणि ती कशा प्रकारे सक्षम होती स्वतः स्त्री असून देखील, हे आम्हाला कळतं. तर इथे आपल्याला वळवायचं आहे. एकमेकांच्या लिखाणातून देखील मुलं शिकतात. 2 मैत्रिणींची गोष्ट सांगेन तुम्हाला, रोजनिशी लिहिणाऱ्या, आणि एक मुलगी जी होती ती हुशार वर्गात, म्हणजे हुशार म्हणणं म्हणजे चांगले मार्क मिळायचे. अकॅडमिक्सचा आपण नेहमी विचार करतो ना, तर चांगले मार्क मिळवणारी, आणि एका मुलीला कमी मार्क मिळायचे. जेव्हा रोजनिशी लिहायला लागल्या आणि 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मी शाळेत फेरी मारली असेल, तेव्हा त्यांनी वाचून दाखवताना हे कळलं की ती जिला कमी मार्क मिळायचे तिच्या रोजनिशीमध्ये तिने लिहिलं होतं की बाई नियमित रोजनिशी लिहायला सांगायच्या, त्यांच्या बाई, आणि आम्ही लिहायचो. तेव्हा दर आठवड्याला काही चांगलं असेल, आम्ही एकमेकांच्या पण बघायचो वह्या, तर मला कळत गेलं की माझी जी मैत्रीण आहे जी अभ्यासात चांगले मार्क मिळवते, ती घरी गेल्यावर हातपाय धुते, जेवते, अभ्यासाला बसते, प्रथम जे काही आहे वाचन करते, थोडी विश्रांती घेते, त्याच्यानंतर पुन्हा उठल्यानंतर जो गृहपाठ आहे तो करते, त्याच्यानंतर ती संध्याकाळी थोडी खेळायला बाहेर जाते, मग घरी आल्यावर पुन्हा जे काही उद्याच्या दिवशी शिकवलं जाणार आहे त्याविषयी वाचते, आणि रात्री जेवून थोडासा टीव्ही बघून ती झोपते. आणि माझ्या दिनक्रमात मी लिहिलं आहे नेहमी की घरी गेल्यावर हातपाय धुवून मी पहिली टीव्ही लावते, जेवते टीव्ही बघत बघत, आणि नंतर झोपते, झोपून उठल्यावर खेळायला जाते, खेळून आल्यावर घाईघाईत अभ्यास करते. मला ते कळलं, मैत्रिणींना बोलून पण कळलं नव्हतं, कारण वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या होत्या, की काय बरं गंमत आहे, हिला चांगले मार्क मिळतात त्याची. तर अशा प्रकारे एकमेकांच्या चांगल्या सवयी, चुकीच्या सवयी एकमेकांना कळल्यावर चांगल्या सवयी वाढवण्याकडे आणि चुकीच्या सवयी हळूहळू दूर करण्याकडे विद्यार्थी जेव्हा स्वतःहून विचार करायला लागतात, तेव्हा चांगल्या प्रकारे या उपक्रमाचा आपल्याला उपयोग दिसून यायला लागतो. काही शिक्षकांनी लिहिलं होतं की जेव्हा रोजनिशी लिहायला लागली मुलं, तेव्हा आपल्याकडे ह्याचे शिक्षकांचे व्हिडिओज देखील आहेत, हे सांगितलेले, रोजनिशी लिहायला लागली मुलं तेव्हा त्यांना एकमेकांच्या घरची परिस्थिती कळली, तर ट्रिप जाणार होती, तर काही मुलं येणार नव्हती, तर ज्यांची परिस्थिती जरा चांगली होती त्या विद्यार्थ्यांनी पैसे काढून 1-2 विद्यार्थी येणार नव्हते त्यांना मदत केली की ह्यांनी पण यायला हवं. तर अशा प्रकारे काय होतं, वर्गात जेव्हा आपण बसतो नुसतं मार्काचं उद्दिष्ट असतं, परीक्षा, मार्क आणि ते पुस्तकी शिक्षण, तर रोजनिशी आपल्याला एकमेकांना जाणायला शिकवते. माझ्या बाजूला जो विद्यार्थी बसत आहे, विद्यार्थिनी बसत आहे, ते कोणत्या बॅकग्राऊंड मधून येत आहे, त्यांच्या घरी काय चाललं आहे, हे थोडंफार जेवढं काही कोणाला सांगायचं असेल तर ती सांगतात मुलं. असं नाही होत की काही सगळंच गुपित ठेवायचं असतं, पण आपण त्यांचं सांगू नये एकमेकांना. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे बराच फरक पडायला लागतो आणि विद्यार्थी एक जाणते व्हायला लागतात, त्यांच्या जाणीवा विकसित व्हायला लागतात, आणि जाणीवांचा विकास हाच आत्मविश्वास आहे. तर अशा प्रकारे 28 आठवड्यांचा उपक्रम आहे. शिक्षकांना ही विनंती आहे, तुमची कल्पकता तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आणि सर्वात महत्वाचा घटक जो आहे यातला, तो शेवटी सांगते आहे मी तुम्हाला, की जेव्हा एक 4-5 आठवडे होतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेमध्ये जे काही शिकवता त्याविषयी लिहायला सांगा. आपण वेगवेगळे विषय शिकवत असतो. कधी कधी असं होतं, आपण बाहेर गेलो कुठल्या कामानिमित्त, तर महानगरपालिका शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्यत्वे प्रत्येक वर्गाला एकच शिक्षक असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांकडे बघायला कोणी नसतं. तर अशा वेळेला तुम्ही जर त्यांना त्या वेळेमध्ये किंवा घरी गेल्यावर त्या विषयावर जर लिहायला सांगाल तर काय होईल, त्यांचं परीक्षेच्या दृष्टीने लिखाण नको असू दे, इतिहास शिकवताना, भूगोल शिकवताना, गणित देखील शिकवताना जर आपल्याला ते आपल्या शब्दात लिहायचं आहे, तर विद्यार्थी ते जेव्हा लिहितील तेव्हा काय होतं, वर्गात आपण लक्ष देऊन ऐकायला लागतात विद्यार्थी.
पूर्ण एकाग्रता वाढायला लागते, स्मरणशक्ती वाढायला लागते. कारण मला वर्गात जे काही शिकवलं आहे ते आठवून लिहायचं आहे. सुरुवातीला काही मुलं कदाचित असं लिहितील की वर्गातलं लिहायला की बाईनी आज पिवळ्या रंगाची साडी घातली होती आणि त्यांनी खडूने फळ्यावर लिहिले. लिहू दे त्यांना सुरुवातीला 2 ओळी. त्यांना हळूहळू समजवा की हे वर्णन तर ठीक आहे, पण तुम्हाला लिहायचा आहे तो विषय आहे, आज काय शिकवलं त्याविषयी, आणि तुमच्या भाषेत लिहायचं आहे. यामुळे काय होईल की प्रश्नोत्तर जी आहेत ती त्यांची हे लिहितानाच चांगल्या प्रकारे होऊन जातील. पेपर लिहिताना, तो विषय समजून घेताना त्यांना चांगल्या प्रकारे त्याची मदत होईल आणि तुम्हाला कळेल की या विद्यार्थ्यांना कितपर्यंत समजलं आहे किंवा समजलेलं नाही आहे. तर ह्या एका आपल्या अभ्यासाच्या कामासाठी तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे याचा उपयोग करून घेऊ शकता. इथपर्यंतची ही उपक्रम कसा राबवावा इथपर्यंत माहिती झाली. आपल्याला काही कळलं नसेल तर कृपया आमच्या नंबरवर संपर्क साधावा. आपल्या तालुक्यासाठी देखील हे प्रशिक्षण हवं असेल तर ते आमच्याकडून आपल्याला वैयक्तिकरित्या येऊन दिलं जाईल. धन्यवाद.